मित्रांनो, फॅमिली वीक नंतर आता वोटिंग ट्रेंडमध्ये काय प्रमुख बदल पाहायला मिळत आहेत आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया। मित्रांनो, लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार आता बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य कोणत्या रँकवर आहेत, लिस्टमध्ये टॉपवर कोण आहे, टॉप 5 मध्ये कोणते स्पर्धक येतात, हे सगळं आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, अपडेटेड वोटिंग ट्रेंडनुसार आता शेवटच्या क्रमांकावर आहेत वर्षाताई उसगावकर। मित्रांनो, वर्षाताईंचा खेळ प्रेक्षकांना फारसा इम्प्रेस करू शकला नाही हे स्पष्टपणे वोटिंग ट्रेंडवरून दिसून येत आहे। नंबर 7 वर आहे निक्की तांबोळी। घर इतकं डोक्यावर घेऊन देखील निक्की तांबोळी टॉप 5 मध्ये देखील स्थान मिळवू शकली नाहीये। नंबर 6 वर आहे जान्हवी किल्लेकर। जान्हवी आणि निक्कीच्या मतांमध्ये फारसा फरक नाहीये, तेव्हा 6व्या पोझिशनसाठी निक्की आणि जान्हवीमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे। त्यानंतर टॉप 5 पैकी सर्वात लास्ट पोझिशनवर आहेत पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी दादा। नंबर 4 वर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर हिचा क्रमांक आहे। होय मित्रांनो, ती आता टॉप 3 मधून बाहेर पडली आहे, कारण धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादाने तिला मागे टाकून तिसरा क्रमांक मिळवलाय। कालच्या एपिसोडमध्ये त्यांच्या फॅमिलीला बघून जे लोकांना भरून आलं त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या वोटिंगमध्ये झालेल्या वाढीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यानंतर नंबर 2 वर आहे अभिजित सावंत। अभिजित सावंत ज्या प्रकारे घरात वावरतोय, निक्की आणि इतरांची नक्कल करतोय, तसेच त्याच्या फॅमिली सोबतचा बॉन्ड बघून लोक त्याला अधिक मते देऊ लागले आहेत। आणि मित्रांनो, पहिली पोझिशन मिळवली आहे रील स्टार आणि महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाणने। सूरज चव्हाणला तगडी वोटिंग होताना पाहायला मिळत आहे। त्याला जवळपास 52% मते मिळाली आहेत। मित्रांनो, बिग बॉसशीच निगडीत आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे घरातून आता 2 नव्हे तर एकूण 3 सदस्य बाहेर जाणार आहेत। होय मित्रांनो, केवळ 5 स्पर्धक ग्रँड फिनाले फेरीपर्यंत पोहोचू शकतील। ह्या विकेंडच्या भाऊच्या धक्क्यावर 1 नव्हे तर 2 सदस्यांचे एलिमिनेशन होणार आहे। शिवाय त्यानंतर मिडवीक एविक्शनद्वारे आणखी एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे। तेव्हा वर्षाताई, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी ह्या 3 स्पर्धकांचे घराबाहेर जाण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत। मित्रांनो, तुमच्या मते कोणते 3 स्पर्धक आता घराबाहेर जायला हवेत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।